रूपपाहतालोचने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल रूपपाहतालोचने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापन देवीवर सर्व सुखाचे आगर वापर भूमा देवीवर सर्व सुखाचे आगर पापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर भूमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण चित्ती एक धरला चित्ते एक धरिला चित्ती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती 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 एक धरिला चित्ती एक धरिला चित्ते एक धरिला चित्ती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती 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 देणे झाले अवघे काम तेने झाले अवघे काम देणे झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारला भव भ्रम 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 परद्रव्य परनारी परद्रव्य परनारे परद्रव्य परनारी परद्रव्य परनारे झाली विषाची परी झाली विषाची परी झाले विषाचे परे झाले विषाचे परे झाले विषाचे परे झाले विषाचे परे देणे झाले अवघे काम देणे झाले अवघे काम देणे झाले अवघे काम देणे झाले अवघे काम निवारला भव भ्रम 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 तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार
व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार 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 तेणे झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेणे झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम भव भ्रम विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार जय जय कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार ला चित्ती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची परी तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम तुका म्हणे फार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम विठ्ठल 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 बोला पुंडली हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे ज्या अभंगामध्ये परमार्थ यशस्वी कशानं होतो याचा स्वानुभव त्यांनी कथन केलेला आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो. प्रथमतः मी या उत्सवाचे संयोजक असे युवा कीर्तनकार, संत वाङ्मयाचे साक्षेपी तत्वचिंतक असे हरिभक्तीपरायण भगीरथ महाराज आणि हरिभक्तीपरायण योगेश महाराज या दोघांचे अभिनंदन करणार आहे. आणि अभिनंदन कशासाठी, तर त्यांनी तुम्हा सर्वांना अधिक मासामध्ये पंढरपूरला आणलं म्हणून अभिनंदन आहे. जरा जीव लावून टाळी वाजवली तर बरं वाटेल. अगदीच मला एकादशी असल्यासारखं वाटलं. तानपुरा बंद करा, तानपुरा चालू आहे. मला बोलवलंय म्हणून स्तुती केली पाहिजे असा स्तुती पाठक मी नाही. पण हे दोनही तरुण असे वारकरी संप्रदायाचे प्रबोधक, त्यांचा आग्रह म्हणून मी आज आलेलो आहे. पुण्यसलीला चंद्रभागेच्या तीरावर असणारं महायोगपीठ आणि अधिक मासासारखा पर्वकाळ, आणि या पर्वकाळामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, दोनही सत्रामध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसाद असं एक अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण सर्व नाशिकची मंडळी आज पंढरीत आलीत. माझ्या अंतकरणात ही सात्विक भावना आहे की तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आनंद झाला यात नवल नाही. होणारच आहे की पंढरी माहेर आहे,
आपण पंढरीला आलो म्हणून तुम्हाला आनंद होणार आहे, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण तुम्ही आला त्याचा जास्त आनंद पांडुरंगाला असणार आहे, लक्षात ठेवा. कारण ही सर्व माझी गोदातटी असणारी रामरायाची माणसं आली म्हणून त्यांच्या अंतःकरणात खूप आनंद आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला जरा तुमच्याशी बसून बोलावं लागते, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी काही सांगायचा माझा मानस आहे. फक्त थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. तुम्ही जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. म्हणजे तुम्ही जसं आला तसा मी पण आलोय. म्हणजे कसं की काल मी त्र्यंबकला कीर्तन करून आज पंढरीला आलोय, म्हणजे नाशकातूनच इथं आलोय गोदावरीचा निरोप घेऊन. खूप शांततेने ऐका माझ्या प्रिय श्रोत्यानो. अधिक मास हा एक पवित्र मास आहे. खरं तर त्याला मलमास म्हटलंय. त्याचं मूळ नाव आहे ते मलमास असं आहे. मलिन मास म्हणजे अशुद्ध असा मास आहे. चंद्र सूर्याच्या गतीवर कालगणनेसाठी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. त्यामुळे 3 वर्षांनी हा येणारा अधिक मास हा पर्वकाळ म्हणून गणला गेलाय. इकडे लक्ष द्या. पण तो अशुभ आहे असं वर्णन आहे. म्हणून या महिन्यामध्ये लग्न नाहीत, मुंजीचे समारंभ नाहीत, वास्तुशांती नाही, कोणतंही मंगल कार्य या महिन्यात होत नाही. हा, आता काळाच्या ओघामध्ये मुलगी आणि हॉल मिळाल तर लग्न होऊ शकतं, जे शास्त्र मानत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून. पण या मासामध्ये शुभ कार्य नाहीत, म्हणून त्याच्यात वर्णन काय तेवढं सांगतो आजच्या या पर्व विशेषाचं. एकदा काय झालं की हे बाकीचे 12 महिने एकत्र आले आणि त्यांनी मलमासाला खूप दूषणं दिली, त्याची निर्भत्सना केली असं वर्णन आहे. इकडे लक्ष द्या. तू मलिन आहेस, तू अशुभ आहेस, तुझ्यात कोणतंच मंगल कार्य नाही. मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे सगळे महिने त्याच्यावर तुटून पडले. हे मराठी महिने आहेत बरं. आता ते पण शिकवावे लागतील लोकांना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. लोक आमच्या तारखा घ्यायला येतात तेव्हा विचारतात 16 जून देता का हो? आम्ही त्यांना म्हणतो मराठी महिना कोणता आहे? अहो जूनच आहे ना. मग त्याला तो ज्येष्ठ महिना हे कळत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आता हे महिने शिकवावे लागतील. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे महिने आहेत. जुनी पिढी गेली आता, त्यांना माहीत होतं हे सगळं. चैत्र उठला आणि चैत्राने सांगितलं मलमासाला मी शुभ महिना आहे, कारण माझा आरंभच गुढ्या उभारून केला जातो. प्रभू रामचंद्र आणि भक्तराज मारुतीराय माझ्याच जन्माला आले असं कोण म्हणाला? चैत्र म्हणाला. जीव लावू नाही का असं कोण म्हणाला? चैत्र म्हणाला. नाही तर पटकन एप्रिल म्हणाला. चैत्र म्हणाला की बाबा माझ्यामध्ये गुढीपाडवा आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. तेवढ्यात वैशाख म्हणाला तू जरा बैस गप्प, माझं मला सांगू दे, मोठा शहाणा पडलास. अरे अक्षय तृतीया माझ्यात आहे. वैशाखाचं म्हणणं. ज्येष्ठ म्हणाला जास्त तू बोलू नकोस रे, सगळ्या माता भगिना विचार, वटपौर्णिमा माझ्यातच आहे. बघा माना हल्ल्या त्यांच्या. वडाला प्रदक्षिणा करून बायका त्या दिवशी व्रत करतात, मी मंगल आहे असं ज्येष्ठ म्हणाला. ज्येष्ठाच्या उत्तरावर लगेच आषाढ उभा राहिला आणि आषाढाने सांगितलं तुला जास्त बोलण्याचं कारण नाही. अरे
आषाढी वारी माझ्यातच आहे, लाखो वारकरी पंढरीला माझ्याच महिन्यात जातात, हा अत्यंत पवित्र योग माझ्यात आहे, असं आषाढाने वर्णन केलं. तेवढ्यामध्ये श्रावण उठला आणि श्रावण म्हणाला, अरे तुझ्यात आषाढी एकादशी मान्य आहे, माझ्याकडे बघ अख्खा महिना पवित्र आहे. लोक श्रावण पाळतात. मुंबईला एकदा कीर्तनात मी सांगितलं, माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे. मुंबईत मी म्हटलं वाईट खाऊ नये, मांसाहार करू नये, वाईट पिऊ नये. तर एक श्रोता येऊन मला भेटला, अहो नाही करत, आता श्रावण चाललाय ना. म्हणजे बाकीच्या महिन्यात त्याला मुभा आहे असं नाही. श्रावण संपूर्ण महिना व्रतवैकल्याचा आहे, भगवान कृष्णाचा जन्म त्याच्यात आहे, असं श्रावणाने आपली महती सांगितली. त्या भाद्रपद उतला आणि म्हटला जरा थांब, माझं पण ऐकून घे. गणपती बाप्पा माझ्याच महिन्यात येतात, गणेशोत्सव माझ्यात होतो, आणि जास्त बोलायचं कारण नाही, तुम्हा सगळ्यांचे बाप माझ्याच महिन्यात जेवायला येतात, असं भाद्रपद म्हणाला. हा भाद्रपद महिना भगीरथ महाराज फार विचित्र आहे, जरा ऐकता का? त्याचा पहिला पंधरवडा बापाचा आणि दुसरा पंधरवडा बाप्पांचा. पहिला पंधरवडा बाप्पांचा, दुसरा पंधरवडा बापाचा. भाद्रपद बसल्यावर अश्विन उठला, म्हटला माझ्याकडे लक्ष द्या. अरे दसरा आणि दिवाळी माझ्यातच आहे म्हणून मी पवित्र आहे. अश्विनाचं बोलणं झालं. कार्तिक म्हणाला, अरे बाबा भाऊबीज माझ्यात आहे, बलिप्रतिपदा माझ्यात आहे, कार्तिकी वारी माझ्यात आहे, ज्ञानोबराचा समाधी सोहळा माझ्यात आहे, मी काही कमी नाही. हे कार्तिक म्हणाला. इतका वेळ शांत असणारा मार्गशीर्ष म्हणाला, तुम्ही सगळे शांत राहा रे, तुमच्या बोलण्याला काय किंमत आहे? स्वयं भगवंताने सांगितलंय मी त्याची विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना ही मी भगवंताची विभूती आहे. 75 विभूतीमध्ये मी विभूती आहे. मार्गशीर्षाचं झाल्यानंतर माघ उठला आणि माघाने सांगितलं, अरे सगळ्यात महत्त्वाची तिथी जी आहे ती महाशिवरात्र माझ्यात आहे. तुकाराम महाराजांचा जन्म माझ्यात झाला वसंत पंचमीला, अनुग्रह माझ्यात झाला माघ शुद्ध दशमीला. हे सगळ्या महिन्यांनी 11 महिन्यांनी आपापलं गणित सांगितलं. मग सरते शेवटी फाल्गुन उठला आणि फाल्गुन म्हणाला, तुम्ही सगळे बाजूला व्हा, बोंबलण्याचा अधिकार मलाच आहे. बाराही महिन्याने त्या अधिकाला अतिशय निर्वत्सनेनं खजील करून टाकलं. त्यालाही वाईट वाटलं की काय आपलं जीवन आहे, हे काही खरं नाही. एकही शुभकार्य आपल्यात नाही, एकही मंगलकार्य आपल्यात नाही. मग अशा जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून तो भगवान महाविष्णूला शरण गेला आणि महाविष्णूनं सांगितलं, हे नारायणा, आपण माझी निर्मिती केली पण मला मलमास म्हणून संबोधन आहे, मी मलिन आहे, मी अशुभ आहे, मी अत्यंत घाण आहे. हे सगळे 12 महिने मला टोचून टोचून बोलतात. तेव्हा माझी जी काही निर्मिती केली ती तुम्ही संपून टाका. शरण आलेल्याचं कल्याण करणं हे महाविष्णूंचं कार्य आहे. महाविष्णू म्हणाले, काळजी करू नको, तुझं नाव मल आहे, तू मलमास आहेस म्हणून तुझी लोक निर्भत्सना करतात, तुझ्यामध्ये कोणतंही मंगल कार्य नाही म्हणून तुला नावं ठेवतात. हे जरी असलं तरीसुद्धा आजपासून तुझं मलमास नाहीस होईल. आजपासून माझं नाव तुला मी देतोय, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील, अशी भगवान महाविष्णूने त्याला वरदान दिलं. हा पुरुषोत्तम मास आहे. आणि असंही वरदान दिलं की तुझ्या शुभ कार्य नाहीत हे जरी सत्य असलं तरी इतर तीन वर्षामध्ये 12 महिन्यात केलेलं जे सत्कर्म आहे त्याच्यापेक्षा या महिन्यात केलेलं सत्कर्म शतपट्टीनं फुलदायी होईल. म्हणून हा अत्यंत पर्वकाळाचा अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे. यामध्ये सत्कर्म करीत राहिली पाहिजे. दानाचं विशेष आहे. या महिन्याचं वैशिष्ट्य काय? दान दिलं पाहिजे. आणि विशेषत्वानं असं म्हटलं आहे की चांदीचं ताट असावं, त्याच्यामध्ये 33 अनारसे भरावेत, त्याच्यावर चांदीचं निरांजन प्रज्वलित करावं आणि ते दीपदान जावयाला द्यावं. जावयाला चांदीचं ताट, अनारसे आणि निरांजन लावून द्यायचं. जावयांचं दुर्दैव, चांदी महाग झाली म्हणून त्यांना तांब्याच्या ताटावर भागवलं जातं आहे. कालच मला नाशकात एक जावई भेटला. म्हणला, महाराज एक प्रश्न आहे माझा. म्हणलं, विचार बाबा, काय विचारायचं आहे? तर त्याने मला सांगितलं, थोडासा एक प्रश्न आहे, नाजूक आहे. म्हणलं, विचार ना.
हा अधिक मास म्हणले 3 वर्षांनी काय येतो, दरवर्षी काय येत नाही, म्हणजे त्याला दरवर्षी ताटाची अपेक्षा आहे. असं होत नाही. कालगणनेसाठी 3 वर्षांनी अधिक मास येतो. पर्व काळाचा हा कालखंड आहे आणि या पर्व काळामध्ये आपण सर्व भूवैकुंठ पंढरी क्षेत्रात आलेले आहात. आपल्याकडनं ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय, आपल्याकडून नामजप होतोय, आपल्याकडनं भजन होतंय, आपल्याकडनं श्रवण होतंय, तीर्थक्षेत्रात आपल्याला चंद्रभागेचं स्नान घडतंय. अशा सगळ्या गोष्टींचा एक अत्यंत उत्तम असा योग आलेला आहे. मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला की 7 दिवसाचा हा महोत्सव होत असताना आजची सेवा माझ्याकडे आली. अधिक मासाचं वैशिष्ट्य तुम्हाला मी कथन केलं आहे. अभंगाकडे प्रवृत्त होतो. इकडे लक्ष द्या. अभंग छोटा आहे पण त्याचा आशय आणि विचार खूप मोठा आहे. माझ्या प्राप्त मर्यादित वेळेमध्ये मला जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगणार आहे. फक्त शांततेनं ऐका. मी हजारो कीर्तनात सांगितलंय बरं का आत्तापर्यंत. कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, ते कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. कानानं ऐकणं हा त्याचा धर्म आहे. डोळ्याने ऐकता आलं पाहिजे म्हणजे काय? म्हणजे कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी सुद्धा पडता कामा नये. त्याचं नाव श्रवण आहे. नाही तर माणसं कीर्तनाला बसलेली असतात, मृदंगाचार्य पकवाज वाजत असतात, तिथं कणिक पडलेली असते, ती कणिक उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. असे जर काही आचरट चाळे करत कीर्तन ऐकले तर कीर्तनं कळत नाहीत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, कीर्तनात एखादं वाक्य अंतःकरणात जावं आणि जीवदशा संपून जावी, याचं नाव कीर्तन आहे, याचं नाव श्रवण आहे. आपण बसलाय, आपापल्या घरून आपण आलेला आहात. पंढरपूर सोडताना आम्हाला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. अभंगाकडे प्रवृत्त होतो. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. हा जो अभंग आहे, हा अभंग तुकाराम महाराजांचा पारमार्थिक अनुभव कथन करणारा अभंग आहे. आमचा परमार्थ यशस्वी कशानं झाला याचं चिंतन केलंय. परमार्थाला सगळेच लोक लागतात, कोट्यावधी लोक लागतात, पण सर्वांचाच परमार्थ यशस्वी होतो असं नाही. आस्थेची महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीची पहिलं तरी विपाहीला पावे. एखादाच प्राप्तीच्या पहिलं तिराला जातो, सगळेच जात नाहीत. म्हणून परमार्थ यशस्वी झाला तर कोणत्या कारणानं झाला त्याचा विचार करावा लागतो. संसार सगळेच करतात, पण संसारही सर्वांचे योग्य होतात आणि यशस्वी होतात असं नाही. त्याचा संसार यशस्वी का झाला? फार थोडे संसार यशस्वी होतात, लक्षात ठेवा. मी त्याच्यावर आता जास्त विचार करत नाही. संसार सुद्धा चांगला झाला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा चांगला झाला पाहिजे, यशस्वी झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा पारमार्थिक अनुभव आहे, तो तुकाराम महाराजांनी कथन केला. अनुभवाचे 2 प्रकार आहेत. इकडे लक्ष द्या. एक अनुभव आहे तो प्रापंचिक आहे आणि एक अनुभव आहे तो पारमार्थिक आहे. प्रपंचात पण अनुभव येतात आणि परमार्थातही अनुभव असतात, पण प्रपंचातले अनुभव हे विषम असतात, म्हणून कुणी कोणाला सांगू नयेत. इकडे लक्ष द्या. प्रपंचातले अनुभव कुणी कुणाला सांगू नयेत. कारण माझा जो अनुभव असेल तो यांचा नसेल, यांचा असेल तो यांचा नसेल. वेगवेगळे अनुभव आहेत, सांगू नयेत. दुसरी गोष्ट अशी आहे, त्यातील काही अनुभव हे सांगण्यासारखे असतात तर काही अनुभव सांगण्यासारखे नसतात. इकडे लक्ष द्या. मुलगा शालांत परीक्षेत 96% पास झाला, सांगण्यासारखा अनुभव आहे. मुलाला संध्याकाळी चौकातून उचलून आणावं लागतं, सांगण्यासारखं नाही ना. प्रपंचातले काही अनुभव सांगण्यासारखे, काही न सांगण्यासारखे, सांगता येत नाहीत. आणि तिसरा मुद्दा असा आहे की प्रपंचातले अनुभव विषम असल्यामुळे आपण त्याला कथन केला तरी त्याचा उपयोग त्याला होत नाही, दुसऱ्याला, म्हणून सांगू नयेत.
याच्या विरुद्ध परमार्थात ते अनुभव सम असतात, ते सगळ्यांना सांगण्यासारखे असतात आणि तो अनुभव कथन केला असता त्याचा फायदा दुसऱ्या साधकाला होतो, म्हणून तो सांगितला पाहिजे. बघा, ज्ञानोबरायचा जो अभंग तोच तुकाराम महाराजांचा, तोच नाथ महाराजांचा. दुबईला खूप मोठं संत संमेलन भरलं होतं, त्यामध्ये माझं जवळपास 1.5 तासाचं एक व्याख्यान आहे. संत विचारातील एक वाक्यता या संबंधी ते चिंतन आहे. सकल संतांचं मत एकच आहे, एकच अनुभव आहे, त्याच्यात कधी बदल झालेला नाही. मी जास्त विस्तार करणार नाही त्याचा. म्हणून प्रपंचातले अनुभव विषम आहेत, कुणी कुणाला सांगू नयेत. सांगत असाल तर सांगायचे बंद करा. जुना दृष्टांत आहे. एका मुलाचं लग्न झालं. त्याच्या दुर्दैवानं म्हणा ती बायको भांडकुदळ निघाली. आता आपण सगळेच प्रापंचिक आहोत इथले जवळपास, मला वाटत नाही कुणी संन्याशी असेल, सगळे गृहस्थी आहेत आपण बसलेले लोक पण, आहे की नाही? एखाद्याने हात वर करून मला सांगा की आमच्या नवरा बायकोचं भांडण झालं नाही. हात वर करून सांगा पंढररायाच्या साक्षीनं. मला माहिती आहे कोणी हात वर करणार नाही, मी तरी कुठं केलंय. भांडण झालं नाही असं नवरा बायकोचं होत नाही. जरा बोलू का? कदाचित हात वर केला तर हात वर का केला म्हणून घरी गेल्यावर भांडण होईल, असं होण्याची शक्यता आहे. भांडण होतच असतं. अहो, श्रीमद भागवत महापुराणामध्ये कृष्ण रुक्मिणीचा कलह असा एक स्वतंत्र अध्याय आहे. कृष्ण रुक्मिणीचं पण भांडण झालंय. आता ते मला सांगायला वेळ नाही, वेळ हातात कमी आहे माझ्या. भांडणं झालीत ना, कृष्ण रुक्मिणीची झाली, शंभू पार्वतीची झालीत. पुराणात अनेक उल्लेख आहेत. मला सांगायचा मोह होतोय पण मी सांगत नाही. फार सुंदर भांडण आहे. शिवपार्वतीचं फार सुंदर भांडण आहे. मी सांगितलं नाही, हे ज्ञानोबारांनी भांडण सांगितलंय. मी सांगितलं तर नवल काय? ज्ञानोबाराय शिवपार्वतीचं भांडण कसं झालं हे सांगतायत. भगवान शंकर आणि पार्वती भांडत होते. म्हणजे असं समजू नका की ते आपल्याला लायसन आहे भांडायसाठी. ते भांडत होते, भांडण झालं एका दिवशी. मी आता सांगत नाहीये ते भांडण, पण भांडण झालं. ही बायको जरा अंमळ जास्तच भांडकुदळ होती. त्या भांडणाऱ्यात पण 2 वर्ग आहेत हा. एक भांडकुदळ आणि एक भांडखोर, असे 2 शब्द आहेत. ते मला एकदा विचारलं, हे शब्द कोणाचे आहेत माहिती का? वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख यांचे आहेत, जे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंच मी विचारलं असे 2 शब्द का असावेत. ते म्हणले त्या शब्दातच त्याचे अर्थ सामावलेले आहेत. जी भांडण उकरून काढते त्याला भांडकुदळ म्हणतात, आणि भांडण खोऱ्यासारखं अंगावर उडून घेतात त्याला भांडखोर म्हणतात, असं त्यांनी दिलेला खुलासा. ती बायको जरा भांडकुदळच होती. म्हणजे उकरून काढायची काहीतरी भांडण, काही नसलं तरी भांडण. रुमाल का ठेवला, का ठेवला म्हणून भांडण. बरं उचलून ठेवला तर उचलला का म्हणून भांडण. म्हणजे त्या भांडणाला काही भांडणं सकारण असतात, काही भांडणं अकारण असतात. आता तेही प्रकार खूप आहेत भांडणाचे बरं का. मी कॉलेजला असताना, कॉलेज बसनं जात असताना 2 बायकाची भांडणं झाली. भांडणं कशावरनं? खिडकीची काच खाली करायची का नाही. वारा येत होता, थंडीचे दिवस. एक बाई म्हणायची खाली कर, एक बाई म्हणायची वर कर. ते भांडण इतकं झालं आणि आम्ही कॉलेजची पोरं हसायला लागलो त्या बायकांना. पुढे काय झालं, त्या 2 बायकांची युती झाली आणि त्या आमच्याशी भांडायला लागल्या. आम्हाला का हसताय? मग आम्ही म्हणलं, मावशी कशाला भांडताय हो, काच खाली कर म्हणून. बघा ना नीट, त्या खिडकीला काचच नाही, का भांडत बसलाय? विनाकारण भांडण असतं काही काही लोकांचं. हे 2 जण भांडत, ही बाई भांडकुदळ. त्याचा परिणाम असा त्या पोरावर झाला. नवीन लग्न झालं होतं आणि नवीन लग्न झाल्याच्या योगानं तो अत्यंत द्विधा मनस्थिती, उगीच लग्न केलं. ही भांडते रोज आपल्याशी. त्याचा परिणाम असा झाला की तो वाळून गेला 6 महिन्यात. तो ज्या फर्ममध्ये कामाला होता त्या फर्ममधल्या साहेबांनी विचारलं, का रे वाळलास? लग्न काही मानवलं नाही वाटतं? तो म्हणला, नाही मानवलं. भांडते खूप बायको, घरी जाऊ वाटत नाही. तो म्हटला, माझी पण बायको भांडत होती, मी जो प्रयोग केला तो तू करावास, बायको भांडायची कमी होईल. काय करायचं? आज गेलास घरी, तुला सोपा उपाय सांगतो. जी म्हणून भाजी केली असेल त्या भाजीचं कौतुक करायचं
मग एवढा सोपा उपाय असेल तर आजच करतो. हा घरी गेला, हातपाय धुतले, बायकोनी पान वाढलं, जेवायला बसला आणि बटाट्याची भाजी केली होती, पहिला घास तोंडात घातला आणि सुरुवात केली. आहा हा, काय भाजी केलीस, तुझं माझं लग्न झाल्यास आज पहिल्यांदाच एवढी चांगली भाजी केली, अशी स्तुती केली तरी त्याची बायको लाटणं घेऊन त्याच्या मागं लागली. तर तो म्हणा काय झालं, तर म्हणला रोज मी भाजी करते तर कौतुक नाही, आज शेजारणीने भाजी केली तर तिचं कौतुक चाललंय. दृष्टांत संपला. मला जास्त लांबवण्यात तात्पर्य नाही. प्रपंचातले अनुभव असेच असतात जे सांगण्यासारखे नसतात. तुकाराम महाराजांचा अनुभव फार मोठा आहे आणि तो पारमार्थिक आहे. इकडे लक्ष द्या. याचा विचार सांगत असताना मला जेवढं म्हणजे वेळेत बसेल तेवढा मी विचार करणार. इकडे लक्ष द्या, चुळबुळ करू नका. वारकरी संप्रदाय हा एक विचारी माणसाचा संप्रदाय. मला त्याच्यासाठी स्वतंत्र व्याख्यान करावं लागेल. इकडे लक्ष द्या, आजूबाजूच्याकडे लक्ष केंद्रित करू नका. वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहिला तर या इतिहासामध्ये घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त होती. इथे मुद्दा आहे फार मोठा. घरं वेगळी आणि घराणी वेगळी. ज्याने त्याने आपापली तपासून बघा. या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे मी, पण ते 9 वाजता सांगणार आहे. ते टॉप सिक्रेट आहे, ते आत्ता ओपन नाही करणार. घरं वेगळी आणि घराणी वेगळी. वाक्य सांगतो मी आपल्याला, त्याचं डेफिनेशन पण सांगतो. ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला स्वतःचं मत असतं आणि ती स्वतःच्या मतानं व्यक्ती वागू शकते, त्याला घर म्हणतात. पण ज्या कुटुंबामध्ये व्यक्तिगत मताला किंमत नसते आणि त्या घराण्याच्या परंपरेला किंमत असते, ती घराणी असतात. हे लक्षात ठेवा. अशी घराणी थोडी राहिलीत. त्यात एक पहिलं घराणं ज्यांची आपण शताब्दी साजरी करतोय ते संत श्रेष्ठ महाभागवत नामदेवरायचं घराणं. नामदेवरायच्या घरात 14चे 14 लोक विठ्ठल भक्त होते. नामदेवा घरी 14 जणे स्मरती हरी. 14चे 14 विठ्ठल भक्त होते. याला घराणं म्हणतात. चोखोबरायच्या घरात सगळे लोक विठ्ठल भक्त. ऐकताय ना? हे ऐकायला बरं आहे. आज मितीला घरातले सगळे सदस्य आध्यात्मिक असतील याची खात्री नाही. माझं बोलणं कळतंय ना? आपापले कुटुंब तपासा. आपल्या घरात सगळेच्या सगळे सदस्य आध्यात्मिक आहेत का? दुर्दैवाने उत्तर नकारात्मक आहे. देव असा का करतो मला माहिती नाही, पण बायको वारकरी असेल तर नवरा हिरण्यकश्यपू, तिला काही परमार्थ करू देत नाही. अशी अनेक उदाहरण. इकडे लक्ष द्या, तिकडे जरा गडबड कमी करा, माझ्याकडे लक्ष द्या. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील जिथं मॅकॅनो म्हणतात की चांगल्या बशीला फुटका कप का मिळावा. अशी कुटुंब आहेत. नामदेवरायच्या घरात एकूण 14 लोक होते, 14चे 14 विठ्ठल भक्त होते. असं म्हणतात, पंढरीतलीच गोष्ट आहे की नामदेवरायच्या घरी जो कुत्रा होतो तो कुत्रा सुद्धा एकादशी करत होता. तो अन्न खात नसे. काय घर असेल, कुत्रा सुद्धा एकादशी करत होता. आणि काही घरं अशी आहेत की त्यातलं कुत्र सुद्धा एकादशी करत नाही. अशी पण घराणी आहेत ना. तुम्हाला कळते तर जास्त उल्लेख मी करत नाही, मला त्याच्यात काही पडलेलं. इकडे लक्ष द्या. आता काय झालंय, एक तर ते घराणं आध्यात्मिक असत नाही. बरं आध्यात्मिक असेल, इकडे लक्ष द्या, एकही वाक्य मिस केलं तर तुम्हाला कळणार नाही. कदाचित घर आध्यात्मिक असेल पण सगळ्या कुटुंबाचा देव एक नाही. अशी अडचण आहे का नाही?
वडील पंढरपूरला जातात, आई तुळजापूरला. देव वेगळा आहे. आई तुळजापूरला जाते, मुलगा बरमुडा घालून शिर्डीला जातो. देव वेगळा आहे. उपासना वेगळ्या आहेत. वडिलांची एकादशी असेल तर आईचा मंगळवार आहे, मुलाचा गुरुवार आहे. उपासना वेगळ्या आहेत. याही पेक्षा मला शेवटचा मुद्दा सांगायचा तो हा, इकडे लक्ष द्या. शेवटचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस नामदेवरायांनी या ठिकाणी समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्याबरोबर 13 सदस्य समाधीला बसले. पांडुरंगाच्या दर्शनाला जेव्हा जाल तेव्हा नामदेव पायरी बघाल तेव्हा ती नामदेवरायाची पायरी म्हणून म्हटली जाते, पण एकट्या नामदेवरायाची समाधी नसून 14 लोकांची समाधी आहे. माझ्या माहितीप्रमाणे जगातली ही पहिली आणि शेवटची समाधी. माझं म्हणणं नीट आहे का? देव एक असावा या बाबतीमध्ये एकमत होऊ शकतं. एकादशी करायची का ना करायची याच्यावर एकमत होऊ शकतं, पण समाधीसाठी घरातल्या 14 लोकांचं एकमत होणं. आपला कुटुंब प्रमुख समाधीला बसतोय तर सदस्य सगळे समाधीला बसले. 14 लोकांची ती समाधी. नामदेवरायाची एकच सून बाळणपणाला गेली होती, तेवढी वाचली आणि तिच्या पुत्रपोटी आला. तो नामदेवरायाचा आज वंश आपल्याला दिसतोय. ही निष्ठा आहे वारकरी संप्रदायाची, लक्षात ठेवा. सगळा अभंग सांगून होईल असं वाटत नाही, पण 2 वाक्य सांगतो फार चांगली. अनेकदा आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो आणि अनेकदा आपला अतिभाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. असे 2 मुद्दे आहेत. त्याचंही मी विश्लेषण करतो. उगीचच वाटतं आपण सज्जन झालो, काहीच कारण नाही आपण सज्जन व्हायला. मी त्यावेळेला मुंबईला होतो, बिर्ला महाविद्यालयात शिकत होतो. माझं कीर्तन होतं कराडला आणि आमच्या कल्याणवरनं सकाळी कल्याण गारगोटी गाडी सुटायची. ती मला एस टी सोयीची होती, त्यात गेलो मी. एस टी सुटता सुटता मी पोचलो. हे आता 45 वर्ष माझे अनुभव गाठीशी आहेत. कशी तरी मला 3री सीट मिळाली. 3री सीट म्हणजे काय? बुडत्याला काडीचा आधार. कसा तरी बसलो आणि त्यातून खिडकीला जर गलेलठ्ठ माणूस असेल तर याची घसरगुंडीच म्हणायची. मी कसा तरी बसलो आणि आता एस टी सुटणार तेवढ्यामध्ये कंडक्टर बेल देणार एवढ्यात एक 80 वर्षाची म्हातारी येऊन उभी राहिली माझ्या शेजारी स्टँडिंग. माझा सज्जनपणा उफाळून आला. अरे आपल्या आजीसारखी बाई उभी राहिली ना, आपण बसलोय. त्यात महामंडळाने तिथे लिहिलं होतं, वृद्धांना बसायला जागा द्या. माझा सज्जनपणा जास्तच उफाळून आला. मी उठून उभा राहिलो आणि त्या आजीबाईला जागा दिली. काही चुकलं? मंडळी माझी चूक आहे का? तेव्हा मेगा हायवे नव्हता, एक्सप्रेस हायवे. मी 5 तास भेलकांडत आलो, स्वारगेट आलं पुण्याचं. ती आजी बसली होती, तिच्या शेजारचा माणूस उतरला आणि मी बसायला लागलो. काही चूक आहे? तेवढे ती आजी म्हणली, जरा थांबा महाराज, माझ्या सोनबाईला बसू द्या. तेव्हापासून मी सज्जनपणा सोडून दिलाय. दृष्टांत संपला माझा. किती प्रमाणात सज्जन व्हायचं आपण? आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो, तसा आपला भाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. इकडे लक्ष द्या. असं आहे, आपण सगळे भाविक लोक आहात, हे होणार आहे मला माहिती आहे. भाविक माणसं काय करतात? ज्याच तीर्थाला जातात त्या तीर्थाचा देव घेऊन घरी येतात. देवदर्शन झालं की बाजारपेठेत घुसतात, मूर्तीच आणतील, फोटोच आणतील, कॅलेंडर आणतील. ऐकताय ना? ज्या तीर्थक्षेत्राला जातात त्या तीर्थक्षेत्राचा देव घेऊन घरी येतात. ज्या जत्रेला जातात त्या जत्रेचा देव घेऊन घरी येतात. आणि एक दिवस असा उजाडतो की त्यांच्या देवघरात जत्रा होते देवांची, आणि हे आवाहित केलेले देवता, त्यांची पूजा झाली नाही तर त्या देवता त्या कुटुंबाला शाप देतात आणि ती कुटुंब दुःखाच्या खाईत जातात. पण उपासना करायची असेल
परमार्थ यशस्वी व्हायचा असेल तर उपास्य देवता एकच असली पाहिजे, हे पक्क लक्षात ठेवा. आमचा परमार्थ यशस्वी झाला याचं रहस्य अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. एक धरिला चेती, एक धरिला चेती, एक धरिला चेती, एक धरिला चेती, एक धरिला चेते, एक धरिला चेते, एक धरिला चेते, एक धरिला चेते. एक धरिला चेती, एक धरिला चेती, एक धरिला चेती, एक धरिला चेती. महिला मंडळींनी पुऱ्या लाटायला जायचंय. थोड्या ज्या महिला आहेत त्यांनी पुऱ्या लाटण्याकरता जायचंय. थोड्याच माता भगिनींनी पुऱ्यांची सेवा करायची किचन मध्ये. जा. आम्ही रखू मायेचा पती, आम्ही रखू मायेचा पती, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, येणे झाले अवघे काम, येणे झाले अवघे काम. दोन मुद्दे आहेत माझ्या समोर आत्ता. आमचा परमार्थ यशस्वी झाला त्याचं पहिलं कारण आम्ही एका देवाचं भजन केलं आणि दुसरा मुद्दा एक चित्तानं केलं. हे दोनच मुद्दे विशद करणार आहे आणि समारोप खूप चांगला करणार आहे. खूप शांततेने ऐका. या अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे? अनेक कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक प्रवचनकार पण आहेत. या अभंगाच्या चारही चरणाकडे बारकाईनं पाहिलं. आम्ही एका देवाचं भजन केलं असं तुकाराम महाराज म्हणत असले तरी सुद्धा तो देव कोणता त्याचं नाव नाही. भजनी मंडळांनी पण बघा, 4 चरण आहेत ना. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, नाव आहे का? तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम, नाव आहे का? परद्रव्य परनारी झाली विषाची परी, नाव आहे का? नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, नाव आहे का? नाही. तो देव कोणता? अशा वेळेला खूप सूक्ष्म रीतीनं अभ्यास केला तर लक्षात येईल. इथं तुकाराम महाराजांनी आपला देव कोणता, आपलं उपास्य दैवत कोणतं याची आनुषंगिक ओळख सांगितलेली आहे. आम्ही रखुमाईचा पती. काही वेळेला आनुषंगिक ओळख सांगितली जाते. तरी काही लोकांना कळत नाही. पुण्यातली गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या. त्या लोकमान्य टिळक पुण्यात राहत होते. लोकमान्याला भेटायला खूप लोक यायचे. एके दिवशी एक ग्रस्त आले आणि त्याने विचारलं, लोकमान्य आहेत का घरात? माझ्या प्रिय श्रोत्यानो, हे जे लोक मोठे झाले यांच्या धर्मपत्नींनी पण खूप योगदान दिलंय. दुर्दैवाने आपल्याला नावं सुद्धा माहीत नाहीत त्यांची. पण लोकमान्यांची धर्मपत्नी होती सत्यभामाबाई. या खूप धार्मिक वृत्तीच्या होत्या. या सगळ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना सांगतो. काही जुन्या पिढीतल्या, काही नवीन पिढीतल्या, 2 पिढ्यातलं अंतर आहे समोर. आता त्याने विचारलं, लोकमान्य आहेत का घरात? त्या जुना काळ आहे, असा नियम आहे की कोणत्याही सुवासिनी स्त्रीनं आपल्या पतीचं नाव तोंडाने घेऊ नये, असा नियम आहे. आजपर्यंत माहीत नसेल तर पंढरीत जाताना हे शिकून जा, आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही.
कारण पण सांगून जातो. आपल्या पतीचं नाव घेतल्यानंतर एखाद्या सुवासिनी बाईनं आपल्या नवऱ्याचं नाव तोंडाने घेतलं तर त्या नवऱ्याचं आयुष्य कमी होतं, म्हणून घेऊ नये. म्हणून पूर्वी सणावाराला आणि समारंभामध्ये उखाण्यात नाव घ्यायची पद्धत होती. उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव घ्यायचं. घेतात बायका, फार मोठे मोठे उखाणे घेतात. मला काही ते येत नाहीत, पण बायका उखाणे घेतात. त्याच्यात कळतं की तिच्या नवऱ्या, किंवा त्याच्यामध्ये उत्सुकता असायची की हिच्या नवऱ्याचं नाव काय आहे. मग ती बाई लांबा चौडा मोठा घ्यायचा आणि मग शेवटी नवऱ्याचं नाव सांगायचं. अशी पद्धत होती. काळ बदलला आहे आता, तो सांगत नाही मी. आम्ही मुंबईला जावं आणि आदरानं विचारावं, वसंतराव आहेत का घरी? ती म्हणती वशा सेकंड शिपला गेलाय. आता आपण काय करणार? म्हणजे आपण आदरानं बोलायचं, त्याने असं बोलायचं. लोकमान्याची बायको काय म्हणाली इकडे लक्ष द्या. इथं कोणी वसंतराव असेल तर गबळ होईल, योगायोग समजावा. नाही तर त्या दोघात भांडण लागायचं. इकडे लक्ष द्या, मागे बोलू नका. 1-2 वेळा झालंय. कीर्तनामध्ये जो बोलतो तो पुढे बेडूक म्हणून जन्माला येतो. मी बोलत नाही. आता तुमचं तुम्ही बघा. विठ्ठल विठ्ठल लोकमान्य आहेत का घरात? इकडे लक्ष द्या. त्यात सत्यभामाबाई काय म्हणाल्या? जोडे घरात दिसत नाहीत. केवढं सूचक उत्तर आहे. ज्या अर्थी जोडे घरात नाहीत त्या अर्थी लोकमान्य घरात नाहीत. ते आलेलं निर्बुद्धच होतं जरा. तो म्हणला अहो जोडे विचारत नाही, लोकमान्य विचारतोय. मग त्या बाईने काय सांगितलं? खुंटी पण पगडीला दिसत नाही. पगडी खुंटीला दिसत नाही. पगडी असते ती खुंटीला लावलेली, खुंटीला पगडी दिसत नाही. म्हणजे लोकमान्य घरात. पण ज्या अर्थी पगडी घरात नाही त्या अर्थी पगडीतलं डोकं बाहेर गेलंय हे याच्या डोक्यात आलं पाहिजे का नको? हा निर्बुद्धच होता. मला दृष्टांत जास्त लांबवायचा नाही. ही अनुषंगिक ओळख आहे. तुकाराम महाराज सांगितलं आमचा देव कोण? तो रखमाईचा पती आहे. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. त्यांनी अभंगाचं चिंतन करताना सांगितलं रखुमाईचा उल्लेख का झाला? त्याला तर 16,108 बायका आहेत भगवान कृष्णचंद्राला. रखुमाईचाच का उल्लेख? असं का म्हटलं नाही? एक धरला चित्ती आम्ही सत्यभामेचा पती, चाललं असतं ना. एक धरला चित्ती आम्ही जांबवतीचा पती, एक धरला चित्ती आम्ही कालिंदीचा पती. 16,108 बायका आहे. कुठलंही नाव चाललं असतं. रखुमाईचाच का हा प्रश्न आहे? ते आमच्या महाराजांनी 2 कारणं सांगितली होती त्याची. एक कारण तात्विक होतं आणि एक विनोदी होतं. तात्विक कारण त्यांनी असं सांगितलं होतं की रुक्मिणी ही पांडुरंगाची पत्नी नसून भक्त आहे. हे लक्षात घ्या. भागवत आपण पाहिलं तर भागवतामध्ये पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीने लिहिलं. रुक्मिणी मातेचं पहिलं प्रेमपत्र आहे. 7 श्लोकाचं पत्र आहे. त्याचा आशय इतका सुंदर आहे की एखाद्या सप्ताहामध्ये या 7 श्लोकांवर प्रवचन करावीत इतकं सुंदर पत्र आहे ते. आजच्यासारखं सडक रोमियोचं नाही. तू कहे तो आसमान का चांद बिला सकता हूं असं नाही पत्र. ते अत्यंत चांगलं पत्र आहे. ते बघा तुम्ही. इकडे लक्ष द्या. आणि दुसरं कारण असं होतं महाराजांनी सांगितलेलं, एक म्हणजे रुक्मिणी देवाची भक्त आहे, तिच्यामुळं देव आपल्याला मिळाला. आणि दुसरं कारण असं आहे त्यांनी ती विनोदी सांगितलं होतं. ते त्या काळामध्ये देगलूर हे गाव आंध्राच्या अंतर होतं. त्या संस्थान होती, निजाम होता, निजामशाहीतली गोष्ट आहे. तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? रुक्मिणीचं नाव घेतलं याचं कारण वो तो उसकी बडी बेगम आहे असं महाराज म्हणाले होते. मोठी बायको आहे, पहिली बायको आहे. 16,108 पैकी प्रथम अशी ती पत्नी आहे. तिचं नाव का घेतलं याची खूप कारणं त्यांनी सांगितली होती.
वेळेच्या अभावी मी ती एवढी इथं मांडू इच्छित नाही. माझ्याकडे लक्ष द्या. त्याचं उत्तर असं आहे, रुक्मिणीमुळे आपल्याला देव मिळाला, असं त्याचं कारण आहे. सत्यभामा दान करी. आपण बहुश्रुत आहात, नाशिकला कीर्तन ऐकताय तुम्ही. एकदा सत्यभामेने देव दान केला होता, आपण कीर्तनात ऐकलं असेल. देवर्षी नारद आले आणि नारदानी सत्यभामेला सांगितलं की तुला पुढच्या जन्मात हा पती पाहिजे असेल तर दान कर. मी विस्तार करत नाही त्या दृष्टांताचा. सत्यभामेने देवाचं दान केलं. देव नारदाबरोबर निघाले. नारद म्हणाले, चला आता तुमचा इथला अधिवास संपला. देव निघाले. महाराज आमचे फार सुंदर गोष्ट सांगायचे. नारदाने त्याला विचारलं, देवा चला. देव निघाले. त्या देवाने सांगितलं, आता तू माझा मालक आहे, मी तुझा नोकर आहे, तर काही तुझ्याकडे असेल तर मला सामान दे. कारण नोकरांनी सामान घ्यायचं असतं, मालकाने मोकळं चालायचं. नारद म्हणाले, माझ्याकडे काहीच सामान नाही. मग देव म्हणाला, ती विणा दे, चिपळी दे, तुझ्या गळ्यात आहे ती दे. आमचे महाराज म्हणायचे, ते देणार नाही म्हणले, त्याच्यावर तर तुला कमवलं आहे, असं नारद म्हणाले. टाळ विणेवर तुझे आम्ही भक्ती करून भजन करून तुला मिळवलं आहे. शेवटी देवानी नारदाच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतल्या आणि ते निघाले. पुढे काय झालं, कर्णोपकर्णी बातमी द्वारकेत पोचली. इकडे लक्ष द्या. द्वारकेत पोचली बातमी की देवाला चालवले. सगळ्या देवाच्या बायका आडव्या झाल्या आणि देवाला विचारलं, कुठं निघाला? तर म्हणजे नारदाबरोबर. का? सत्यभामेने दान केलंय. जे भांडण, असं म्हणू नका की आत्ताच सवती मत्सर आहे, तो तेव्हापासून आहे. खूप भांडण झालं. सत्यभामेला गांभीर्य कळालं की बहुतेक आता या सगळ्या बायका मला काही जगू देत नाहीत. 16,107 आणि ती एकटीच. मग नारदाजवळ आली सत्यभामा आणि भामा म्हणाली, नारदा, हे झालं गेलं विसरून जा, माझा देव मला परत द्या, नाही तर या बायका काय मला जगू देणार नाहीत. नारद म्हणाले, आता देव परत मिळणार नाही. दान दिलं परत घेता येत नाही. जरा हळूच सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. माईकमध्येच बोलणार आहे मी. काही गोष्टी फार सावकाश सांगायच्या असतात. नारदाला देव द्यायचाच होता. योगेशजी, नारदाला देव द्यायचाच होता, पण नारद व्यवहार चतुर आहे. जरा ताणून धरल्याशिवाय सौदा चांगला होत नाही. हे कौशल्य आहे. सत्यभामेला सांगितलं मिळणार नाही देव, मी चाललो घेऊन. मग सत्यभामा गयावया करायला लागली, देवाला द्या, काही पाहिजे ते घ्या, पण देव द्या. नारद हुशार आहेत. नारदाने सांगितलं, मी तुला देव देतो, पण इकडे लक्ष द्या, पण त्याच्या वजना एवढं सोनं दे, मी तुला देव देतो. ऐकताय ना? त्याच्या वजना एवढं सोनं दे, मी तुला देव देतो. क्षमा करा. नारदाचं हे बोलणं काही खरं वाटत नाही, योग्य वाटत नाही. अविनाशी परमात्मा प्राप्त झाला होता, कशाला सोनं मागायचं? योगी, जपी, तपी, ऋषी, मुनी, संत, महंत, महानुभाव आयुष्यभर प्रयत्न करतात त्याची प्राप्ती व्हावी म्हणून. आता तो प्राप्त झालाय ना, आता सोनं कशाला मागायचं? तुम्हाला तरी बरं वाटतं का? पण नारद म्हणाले, इकडे लक्ष द्या, नारद म्हणाले, मला सोनं दे, मी तुला देव देतो. सत्यभामे, तू मला सोनं दे, मी तुला देव देतो. सत्यभामे, तू मला सोनं दे, मी तुला देव देतो. सत्यभामे, तू मला सोनं दे, मी तुला. नारद आद्य कीर्तनकार आहे, तेव्हापासून पद्धत पडली. फारच थोड्या लोकांना कळलेलं दिसतंय. सत्यभामा म्हणे, सोनं मागितलं, याच्या वजना एवढं. अख्खी द्वारका सोन्याची आहे.
आता देते म्हणून तराजू टांगला आणि त्या तराजूत भगवंताला बसवलं. काय कमी होतं? सत्यभामेच्या वडिलांकडेच सेमंतक मणी होता, तो रोज 8 बार सोनं देत होता. भागवतात वर्णन आहे. माझ्या तुटपुंजा अभ्यासाच्या जोरावर मला एवढं कळतंय, या जगामध्ये 2.5 गाव सोन्याचे होते. द्वारका सोन्याची, त्यांनीच दिलेली मित्राची सुदामपुरी सोन्याची, रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. पण सगळ्यात श्रीमंत द्वारका होती. वर्णन आहे द्वारकेचं. द्वारकेचे लोक सोन्याच्या घरात राहत होते, नवल नाही, बिलकुल नाही. सोन्याच्या ताटात जेवत होते. केवढी श्रीमंती! 1.5 लाख रुपयाला 10 ग्रॅम म्हटल्यावर एक ताट कितीचं? भगीरथ महाराज, द्वारकेचे लोक सोन्याच्या ताटात जेवत होते, नवल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. जेवल्यानंतर ताट घासत नव्हते, फेकून देत होते. संध्याकाळी दुसरं. काय श्रीमंती असेल! आपण पण फेकून देतो, पण थर्माकॉलच्या. आपली श्रीमंती एवढीच आहे, कागदाच्या पात्राळी फेकून देत. ती सोन्याची ताटं फेकत होते. एवढी द्वारका श्रीमंत. मग सत्यभामेला काय अडचण होती? तराजूमध्ये भगवंताला बसवलं, सोनं टाकते टाकते टाकते, देवाची तुला काही झाली नाही. कर्णोपकर्णी बातमी आली. रुक्मिणी माता तिथं आल्या, देवाला नमस्कार केला. जरा बोलू का? चांगलं ऐकत असाल तर सांगतो. मला फार शांत बसलं तर मला खूप आनंद वाटतो सांगायला. आपल्या पतीचं वजन काय हे फक्त तिच्या पत्नीला माहिती असतं. रुक्मिणी आली, नमस्कार केला. देवाला नमस्कार करून ती तराजूपाशी आली. तिथल्या तुळशी वृंदावनातल्या तुळशीचं एक पान काढलं आणि श्रद्धेनं तराजूत एक पान टाकता क्षणी भगवंताची तुला झाली. तुळसी पात्र पारडे ठेविता, तुळसी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा उठा किसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा किसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा किसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा किसला. टाळ्यांचा कडकडाट झाला. आपला एवढ्या तर 16,108चा किती झाला असेल. सगळ्या बायकांना बरं वाटलं, देव आपला झाला. रुक्मिणीमुळे परमात्मा पांडुरंग आपल्याला मिळाला म्हणून तिचा उल्लेख आहे. आता भजन होईल थोड्या वेळाने. विठोबा रुक्माई, वारकऱ्याचं भजन काय? विठोबा रुक्माई. थोडासा आपण आज बदल करू आणि असं जर भजन केलं, विठोबा सत्यभामा, चालेल का हो मंडळ? असं जर आपण भजन केलं तर चालेल का? असं भजन केल्यावर काय होईल सांगू का? असं जर भजन केलं, आता घरी जाऊन सिन्नरला, तर गावातले लोक म्हणते पंढरीला गेल्याने बिघडून आले. भजन काय करायचं यांना कळत नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत भजन काय राहील? विठोबा रुक्माईच भजन राहील. असं म्हटलं तर कधीतरी अभंगात, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सत्यभामेच्या पती सोयरिया. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, जांबवतीच्या पती सोयरिया. असं चालेल? नाही 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 नाही. रुक्मिणी मातेचाच गौरवपूर्ण उल्लेख होईल. किंबहुना आपण दररोज म्हणतोय मोठ्या कंठरवानं, युग 28 विटेवरी उभा, विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा.
रखुमाई वल्लभा पावे जीवलगा. रखुमाई वल्लभा पावे जीवलगा. रखुमाई वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. 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 विठोबा रखुमाई. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. रखुमाई रखुमाई रखुमाई. जय जय बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम. एक मुद्दा माझा सांगून संपलाय. आम्ही एका देवाचं भजन केलं, इकडे लक्ष द्या. आणि दुसरा मुद्दा जो माझा आहे ते एक चित्तानं केलं, हा सुद्धा महत्वाचा आहे. वारकरी संप्रदाय हा एक खूप आगळा वेगळा संप्रदाय आहे. त्याचे आपण सगळे निर्वाहक आहात. वारकरी संप्रदायाची संत प्रभावळ पण खूप मोठी आहे. या संत परंपरेमध्ये एक महान भगवत भक्त इथेच मंगळवेढ्याला झाले, संत दामाजी पंत. इकडे लक्ष द्या. मी पुढे त्याचा एक विचार आणखीन मांडणार आहे. बसा. अनेकांच्या मनात तो प्रश्न निर्माण होईल, ते जाणूनच मी त्याचं उत्तर देणार आहे. दामाजी पंत एक खूप मोठे अधिकारी संत होते. इथेच होते. 25 किलोमीटर मंगळवेढा आहे. खूप मोठा दुष्काळ पडला. पाचावर धारण झाली. लोक अन्न अन्न करून मरायला लागले. पण दामाजी पंत ज्या बिदरच्या बादशाकडे चाकरीला होते, त्या शेतसाऱ्याच्या ज्या काही कोठार होती, त्या कोठारात धान्य होतं आणि त्याची सगळी जबाबदारी दामाजी पंतांवर होती. किल्ल्या कमरेला होता दामाजी पंतांच्या, पण धान्य वाटणार कसं? लोक अन्न अन्न करत मरत होते. काय करणार? भयान दुष्काळ होता. दामाजी पंतांचं संत हृदय द्रवलं. अरे अरे अरे, हजारो पोती धान्य या कोठारात आहे, त्याची किल्ली माझ्याकडे आहे. बाहेरचे लोक अन्न अन्न करून मरतायत. जर आपण कोठार उघडली तर माणसं धान्य नेतील, जगतील, पण परिणाम मात्र आपल्याला बादशाह सुळावर देईल. काही दिवसाचा कालखंड गेल्यानंतर त्यांच्या मनानं उचल खाल्ली आणि त्यांनी निर्णय केला की होऊन काय होईल, आपल्याला बादशाह सुळावर देईल ना. आपल्या एकाच्या मरण्यानं हजारो लोक वाचत असतील तर आपलं मरण सार्थकी लागलं.
हा दामाजी पंतांनी विचार केला. आपण आता कोठार फोडूया. पण दौंडी पिटवली गावात आणि दामाजी पंतांनी कोठार फोडली, खुली केली. लोक धावत आले, आपापल्या घरातून भांडी कुंडी घेऊन आले, धान्य घेऊन गेले. ऐकताना कित्येक घरामध्ये खूप दिवसांनी चुली पेटल्या. बायकांनी गोडाधोडाचंच जेवण केलं. दामाजी पंतांना धन्यवाद द्यायला लागले लोक. लेकरं बाळ वाचली. व्हायचा तो परिणाम झाला. कर्णोपकर्णी बादशाच्या कानावर बातमी गेली आणि बादशाने फरमान काढलं आणि आपले शिपाई पाठवले दामाजी पंतांना अटक करण्यासाठी. ते शिपाई आले, दामाजी पंतांना बेड्या ठोकल्या आणि सगळ्या गावाच्या समक्ष बेड्या ठोकून दामाजी पंतांना घेऊन चालले. दामाजी पंतांना माहीत होतं हे घडणार आहे, जाणून होते. काय करणार? पडता जडभारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. देवाचा धावा केला. देव कुठं लांब होता? फार महत्वाचा सल्ला देऊन जातोय, संदेश देऊन जातोय. इकडे लक्ष द्या. सगळं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, पण हे वाक्य लक्षात ठेवा. पंढरीला आलाय ना, हे वाक्य लक्षात ठेवा. सांगू म्हणता, वारकरी संप्रदायाची उपासना देव भेटण्यासाठी नाही. परत सांगतो, वारकरी संप्रदायाची उपासना देव भेटण्यासाठी नाही. जो हृदयात बसलाय भेटूनच आहे, तो कळण्यासाठी आहे. हे कायम लक्षात ठेवा. तो कुठं बाहेरून आला? एक जण कीर्तन संपल्यावर माझ्या पाया पडायला आला. मला म्हटलं, महाराज तुमच्या अंगात देव येतो का? त्यांनी कुठंतरी घुमणारा बघितला असेल. तर मी त्याला म्हटलं, आत आहे तो, बाहेर जातच नाही, तर नवीन कुठून येणार आहे? वारकरी संप्रदायाने असल्या अंधश्रद्धांना कधी थारा दिला नाही, लक्षात ठेवा. धावा केला. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. देखिला देखिला माय देवांचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. अनंत अवतार आहेत देवाचे. मत्स्य कच्चे वरा नरसिंह भार्गव राम, वामन भार्गव राम कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, हे दशावतार आहेत. 24 अवतार भागवतांनी प्रधान मानले, पण जे छोटे छोटे अवतार झाले ते खूप झालेत, खूप. देवाने एक अभिनव अवतार धारण केला दामाजी पंतांसाठी. फार गोड आहे चिंतन. पाटाव नेसणारा पंढरीचा पांडुरंग गुडघ्या एवढं धोतर नेसला, वर दंडकी घातली, डोक्याला मुंडासं बांधलं, हातात काठी घेतली, भाल प्रदेशावर गोपीचंदनाचा मोठा टिळा लावला, त्याच्यात बुक्का लावला, एका हातात पैशाची थैली घेतली आणि त्या बिदरच्या बादशाकडे गेला. इकडं याला धरून चालवलंय दामाजी पंतांना, मजल दर मजल पायी. तोपर्यंत हे पंढरीचे पाटील तिथं गेले बिदरला, आणि ते दरवाजा शिपाई होतेच. हे जसे उभे तसे ते उभे होते, भालदार चोपदार बादशाचे. त्यांनी काही सोडलं नाही देवाला. अंदर आना मना है, नहीं जा सकते. देव कया वया करतोय, सोडा मला, बादशाला भेटायचंय, नहीं आ सकते, नहीं छोडेंगे. जरा बोलू का? सांगू म्हणता. मालक चांगला असतो, शिपुर्डा चमत्कारिक. हा पहिल्यापासूनचा इतिहास आहे.
मालक चांगला असतो. त्याने काही सोडलं नाही देवाला, आत येणार नाही, सोडणार नाही. देव पाया पडतोय, माझं काम आहे देवा, मला सोडा. माझ्यावर कीर्तन परंपरेचे उत्कृष्ट संस्कार ज्यांनी केले ते होते परमश्रद्धेय वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर. त्यांनी मला खूप शिकवलं. ते एकदा काय म्हणाले, देवाला सोडलं पण असता बरं का. ते एकदा या संदर्भात बोलले होते, देवाला सोडलं पण असता, गोरा गोमटा देखणा असता तर, हा काळा ढूस कोण सोडणार त्याला. पण हा चतुरा तो शिरोमणी, ऐकताय ना, शिपाई सोडत नाही म्हणल्यानंतर देवानी हातातली थैलीवर दाखवली पैशाची. एका मिनिटात शिपाईने आत सोडलं. तेव्हापासून परंपरा आहे, मंत्रालयात रिकाम्या हाताने जायचं नाही. कुछ तभी लेका जाना है. आतमध्ये गेले तर आतमध्ये दरबार एवढा भरला होता. बादशाह बसला होता वर सिंहासनावर, आपली दाढी कुरवळत. देवानी जाऊन कुर्निसात केला असा, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. अरे सगळं जग ज्याला नमस्कार करतंय तो एका भक्तासाठी त्या मरक्या बादशाला नमस्कार करतोय. बादशाने त्याच्यात पाहिलं, बादशाह भारावला. कौन हो, कहाँ से आए हो, क्या काम आहे. देवाने सांगितलं, मी पंढरपूरवरून आलोय, दामाजी पंताचा मुनीम आहे, त्यांचा नोकर आहे, आणि त्यांनी जी कोठार फोडली, जे धान्य लोकांना दिलं त्याचे पैसे घेऊन आलोय. पैसे घ्या, पावती करा आणि आमच्या मालकाला सोडा, असं जगाचा मालक सांगतोय. हे पैसे घ्या, पावती करा आणि आमच्या मालकाला सोडा. बादशाहला काय आनंद झाला. अरे क्या मीठी बातें करता है, बहुत बढ़िया. काय म्हणे माणूस आहे, काय गोड बोलतोय. हा, काय गोड बोलतोय, काय जगावेगळा माणूस आहे. पण त्या मूर्ख बादशाला कुठं माहिती, यांनीच जग निर्माण केलंय. तो जगावेगळा काय, यांनीच जग निर्माण केलंय. बादशाच्या मनात काय आलं माहितीये का, असला नोकर दामाजीकडे असण्यापेक्षा आपल्याकडे पाहिजे, याला इथंच ठेवून घ्यायचा. असला चलाक नोकर आपल्याच दप्तरी पाहिजे. म्हणून हेतुपुरस्पर त्या बादशाने त्याला विचारलं, कुठं राहतो, पंढरपूरला. नाव काय, मुझे विठोजी कहते हैं. ठीक आहे, तो दामाजी तुला काय देतो. मुद्द्याला हात घातला बादशाने. मी तुला किती पगार देतो. बादशाच्या डोक्यात त्याच्यापेक्षा जास्त पगार दिला की हे गिऱ्हाईक इथं राहील, नाही का. 6 लाखाचं पॅकेज 8 लाख झाल्यावर काय अडचण आहे. तो दामाजी तुला काय देतो. पंढररायाने इतकं सुंदर उत्तर दिलं. तो म्हणला, दामाजी मला 1 लक्ष देतो. बादशाह दाढी कुरवाळ्यात म्हणला, मी तुला 2 लक्ष देतो इतरा. त्या देवाने सांगितलं, जे 2 लक्ष देतात त्यांच्याकडे मी कधीच जात नाही, जे 1 लक्ष देतात त्यांच्याकडे मी कायम वास करतो. अभंग संपलाय. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती असणाऱ्या पांडुरंगाचं भजन केलं आणि एक चित्तानं केलं. आमच्या अंतकरणात दुसरा कोणताही विचार नव्हता. त्याचा परिणाम तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. आणि हा देव आमचा झाला, याच्यासाठी आम्ही छोटासा व्यवहार केला. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. मोठा व्यवहार लागत नाही, छोटासा व्यवहार केला. काय व्यवहार केला बाबा, तर तुकाराम महाराज वर्णन करतात, परद्रव्य परनारी झाली विषाची परी. हा आम्ही छोटा व्यवहार केला आणि देव आमचा झाला. हे दिसायला जरी सोपे असले तरी सोपे नाहीत. परद्रव्य आणि परनारी सोपी नाही. एकाच वाक्यात सांगायचं झालं, तुम्ही बहुश्रुत आहात. एका परद्रव्यानं महाभारत केलं
आणि एका परनारीच्या अभिलाषेने रामायण घडलं, इतक्या त्या मोठ्या गोष्टी आहेत. आमचं प्रामाणिक मत आहे की वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ खूप झाली, ती गुणात्मक होणं गरजेचं लक्षात ठेवा. म्हणून ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या पाहिजेत. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम. समारोपाकडे चाललोय. आपली उपासना यशस्वी होण्यासाठी उपास्य देवता एकच असली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात जा, म्हणजे तुम्हाला कळेल. अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केलंय. माझे अधिष्ठान घरी आणि ओसे आनाचे करी, पितृकार्य अवसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी, ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय. चौदशी म्हणे माय तुझाची व दुर्गे, पाठी सोमवार पावे आणि बेले सिलिंगा धावे. ऐसा एकलाची आघवे जोगावी जो, ऐसा अखंड भजन करी. उगा नवे क्षण भरी, आघवेन गावद्वारी आहेव जैसी. ज्ञानेश्वर महाराज कधी त्यांची भाषा खाली येत नाही, शब्द खाली येत नाही. पण अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना ज्ञानोबा थोडे खाली आले आणि भाषा अशी वापरली. गावाबाहेरची स्त्री जशी अनेक पुरुष भोगते, तसा अज्ञानी मनुष्य अनेक देवतांचं भजन करतो. म्हणून जास्त देवता असतं कामा नये. वारकरी संप्रदाय हा एकेश्वरवादी आहे. पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीही देवता आमचे असणार नाही, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न काय आहे तो मांडतो मी. मग आमची उपास्य देवता जर पांडुरंग असेल तर गावातल्या देवीच्या देवळात जायचं का नाही? गणपतीच्या देवळात जायचं का नाही? सगळी गडबड होईल. हा प्रश्न येईलच ना. आता मी सांगणार आहे, एक फार चांगला दृष्टांत सांगणार आहे, फार सुंदर दृष्टांत. आपली उपास्य देवता पांडुरंग आहे ना, आणि जर आपण देवीच्या मंदिरात गेलो तर देवीच्या विग्रहाला, देवीचा विग्रह दिसता आपल्याला पांडुरंग दिसला पाहिजे. ही आपल्या एकविधपणाची परिसीमा आहे, लक्षात ठेवा. असं झालं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला आले. त्यांचं उपास्य दैवत राम. पण पांडुरंगाला पाहता क्षणी ते म्हणाले, येथे कारे उभा श्रीरामा, मन मोहन मेघ श्यामा. काय केली सीतामाई, येथे राही रखुमाई. कुठं सीतामाई आहे? इथं तर 2-2 बायका दिसतात. काय पक्ष बदलला वाटतं? काय केले वानरदळ, येथे मिळविले गोपाळ. काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. रामी रामदासा, भाव तैसा झाला पंढरीराव. आता वेळ नाहीये मला. ज्या दिवशी तुम्ही देवीच्या देवळात जाल, काहीच अडचण नाही, जायला गेलं पाहिजे. गणपतीच्या देवळात गेला तर गणपतीच्या ठिकाणी तुम्हाला पांडुरंग दिसला पाहिजे. असंच झालं ना इथंच पंढरीत नरहरी सोनार महाराजांचं. हे काही 2 नाही आहेत. फार चांगला दृष्टांत सांगणार आहे मी. कान टवकार नाही का? झालेलं सांगणार आहे. इथून जाताना तुम्हाला ते पक्क ध्यानात राहिलं पाहिजे. फार सुंदर चरण आहे, फार सुंदर. मी खरं म्हणजे खूप थकून आलोय. बराचसा आवाजावरही परिणाम आहे तसा. अधिक मासाची कीर्तनं 17 तारखेपासून रोज सुरू आहेत. पण ज्यावेळी देवी रूपानं समोर असेल तेव्हा काय दिसलं पाहिजे आपल्याला? पण तिलाच आपण असं म्हटलं पाहिजे, तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा. तू सावळी सुंदरी ओ करी कृपा. लावण्य मनोहरी ओ करी कृपा.
मनोहरी ओ करी कृपा निज भक्ता करुणा करी ओ करी कृपा निज भक्ता करुणा करे ओ करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखली वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा अंबाबाई ओ करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा यवन लवलाही सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा अंबाबाई ओ करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा थोडक्यात आवरलं एखादं अंग धरलं तर पंचायत जाईल तिथं देवीच दिसली पाहिजे विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई ओ ये खूप सुंदर अभंग संतांनी केले म्हणू काणी सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी काय संतांनी वर्णन केलं ती देवीचं वाजव ती कशी दिसली अरे हा विटेवर उभा असणारा ती दिसली त्यावेळी तिचं वर्णन कसं केलं सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळ अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळ असा दिसला पाहिजे तो कारण देवी देवीची केलीची पोळी हे वारकरी तत्वज्ञान आहे ते दोन नाही आता दृष्टांत सांगतो मला अजून दोन दृष्टांत सांगायचे जरी माझी प्रकृती ठीक नाही तरी मी पण रमलोय आता इथं साताराजवळ पुसेसावळी नावाचं गाव आहे जा कधीतरी मुद्दाम तिथं आयाचित नावाचे एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं अयाचितांचा वाडा आहे तिथं मी जाऊन आलोय कीर्तन करून आलोय तर सातारा भागातून दिंड्या पंढरपूरला येतात इकडे लक्ष द्या ते अयाचित नावाचे ग्रस्त त्या दिंड्यांमध्ये नाचत नाचत आले पंढरीला इथं आल्यानंतर ते दिंड्या पताका वैष्णव नाचती हा 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 अंतकरणात भाव निर्माण झाला आणि माळ घातली पंढरीत परत घरी गेल्यानंतर घरची माणसं म्हणली अहो कशाला माळ घातली आपला देव खंडोबा आहे आणि तुम्ही माळ घालून आला तुम्हाला माहिती आहे का आपल्या घराण्यात कुणालाच माळ धार्जिण नाही हे नवीन तत्वज्ञान त्यांची बायको म्हणाली अहो तुमच्या आजोबाने माळ घातली तुमची आजी गेली तिला तिची काळजी त्या बाईला त्यांच्या घरात एवढा एक गोटा होता खंडोबा नावाचा म्हणजे एक असा गोटा होता भंडार टाकून टाकून पिवळा झालेला खंडोबा देवघरात कुलदैवत म्हणून ठेवलेला ऐका हे काही फार नाही आत्ताच गोष्ट आहे 100 वर्षापूर्वी जास्त दिवस नाही झाले आता यांना पंचायत काय पडली काय करावं कुलदैवत तर खंडोबा आहे आणि आता माळ घातल्यामुळे देव झालाय विठोबा काय करावं काय झालं माहितीये का एक 4-2 महिन्यांनी त्यांना मूळव्याध झाली
त्या अयाचितानं. त्या काळात औषधं नव्हत्या, कप कप रक्त पडायचं, वाळून गेले. बायको म्हणायची, बघा मी तुम्हाला म्हणलं ना, हे लागलं का नाही दुखणं मागं. त्याचे अर्थ लावले गेले. यांचं मन काही ऐकत नव्हतं. काय व्हायचं ते होईल, जर हे आकाश वर पडो पाय. वर्षाने वारी आली. ऐका जरा, कान उघडी ठेवून ऐका. वर्षाने वारी आली, हे परत निघाले वारीला पायी. पण काय केलं त्या माणसानी, पडशी जी असते त्याच्या डाळ गुळ पीठ घ्यायचं पंढरीच्या वारीला. पूर्वी तसंच यायचं पडशीमध्ये सगळं घेऊन, 100 वर्षापूर्वी. त्यांनी काय केलं, देवघरातला तो खंडोबा उचलला आणि पडशीत ठेवला आणि पंढरीला आले अयाचित. इथं पंढरीत पोचल्याबरोबर इथं पाथरवट बघितला आणि त्या पाथरवडाकडे तो गोटा दिला आणि म्हणले, याचा विठोबा करून द्या. आणि त्या दगडाचा विठोबा तयार केला. वारी झाली आणि तो विठोबा घेऊन घरी गेले आणि देवघरात त्याची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर अयाचिता वाडा सगळा जळाला, आग लागली वाड्याला. बायको म्हणाली, बघा हे काय तुम्ही करताय, अख्ख्या घराला आडवा. माझ्या प्रिय श्रोत्यानो, सगळा वाडा जळून भस्म झाला. फक्त देवघरातली विठ्ठल मूर्ती आणि तिच्या समोर असणारी ज्ञानेश्वरी कोरडी निघाली, जशीच्या तशी. ती मूर्ती निघेल नाही वाद, पण ज्ञानेश्वरी समोर ठेवली होती. सगळा वाडा जळून खाक झाला, पण पांडुरंगाच्या समोर पांडुरंगाची मूर्ती आणि त्याच्या समोर असणारी अयाचितांची ज्ञानेश्वरी नित्याची तशीच्या तशी राहिली. ते जाणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची एक फार सुंदर मूर्ती तयार केली. जगामध्ये सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती बसलेल्या आहेत, पण अयाचितांच्या वाड्यामध्ये तांब्याची एक विधभर उंचीची ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती, पण ती उभी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एवढी उपासना केली अयाचितांनी, त्याचा परिणाम फलस्वरूप अयाचितांच्या दरवाजामध्ये अजान वृक्ष उगवला, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद म्हणून. जो आळंदीला अजानाचं झाड आहे, तसं अजानाचं झाड अयाचितांच्या घरात उगवलं. आज अयाचितांच्या दारात शेकडो अजानाची झाडं आहेत, अजानाची बाग झाली. दृष्टांत संपला. मी का दिला? खंडोबाचा विठोबा झाला. तुमची एकविध भक्ती जर असेल तर तुमचा परमार्थ यशस्वी होईल. म्हणून अनेक देवता आपण पूजत बसायचं नाही. एक पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरा देव आपला असता कामा नये. हा विचार करताना जिथं उपक्रम केला तिथं उपसंहार करणार आहे. अधिक मास सुरू आहे. सगळे अधिक मासाच्या निमित्तानं जवळजवळ 700-800 लोक आल्याचं मला इथं समजलं. चांगली गोष्ट आहे. इथं दानधर्म करा. इथे एक शीत दिदल्या हो अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. अजून 5-6 दिवस जायचे आहेत, 3रा दिवस आहे आज आहे. यथोचित दान करा, त्याचा फायदा होणार आहे. काय होणार आहे ते सांगतो मी, इकडे लक्ष द्या. तिथं मला समारोप करायचा आहे. मी आरंभ केला अधिक मासापासून. अधिक मासाची निर्भत्सना केली सगळ्यांनी, पण अधिक मासाला वरदान देवानी काय दिलं? या महिन्यामध्ये जे लोक दानधर्म करतील, जे लोक सत्कर्म करतील, ते शतपटीनं फलदायी होईल. हा अधिक मास आपल्याला काय देणार आहे? तुम्ही आला इथं, घरदार सोडून आलाय, 8 दिवस राहणार आहे, पारायण करणार आहे ज्ञानेश्वरीचं, काल्याचं कीर्तन झाल्या महाप्रसाद घेऊन घरी जाणार आहे. अधिक मासाच्या पर्वणीत केलेलं जे सत्कर्म ते तुमचं संचित म्हणून सापडणार आहे आणि ते संचित तुमच्या अडचणीच्या काळात उपयोगाला येणार आहे. ज्याला बँक बॅलन्स म्हणतात. आपण पैसे खर्च करतो आणि राहिलेले पैसे बँकेत ठेवतो, तसं आज सत्कर्म तुम्ही करणार, हे सत्कर्म बँकेत राहणार. आणि ज्या दिवशी तुमच्यावर अडचण येईल, ऐकताय ना, ज्या दिवशी तुमच्यावर अडचण येईल त्या दिवशी हे अधिक मासात केलेलं पंढरी क्षेत्रातलं सत्कर्म आशीर्वाद रूपानं फायला लक्षात ठेवा. त्या दिवशी तुम्हाला काही अडचण येणार नाही. हे मी कपोल कल्पित बोलत नाही. आता मी दृष्टांत सांगणार आहे, तो सांगणं महत्त्वाचं आहे आणि तो सांगून समारोप करणार. इकडे लक्ष द्या. मला भगीरथ महाराज असतील, योगेश महाराज, मला एक प्रश्न जो पडला, अनेक प्रश्न मला गेल्या 40 वर्षात पण पडले. तो एक प्रश्न फार मोठा आहे मला. म्हणजे ठीक आहे, त्याची उत्तरं आहेत, पण प्रश्न तर आहे ना. प्रश्न काय पडला? अखंड भगवान श्रीकृष्णाचं सानिध्यात असणारे पांडव
भगवान कृष्णाच्या सानिध्यात राहिलेले हे पांडव, संगत चांगली होतं ना, भगवान कृष्णाच्या सानिध्यात होते. मग भगवान कृष्णाच्या सानिध्यात असणाऱ्या पांडवांना जुगार खेळायची बुद्धी का झाली? झाली का नाही? बरं, झाली तर झाली, ठीक आहे. द्यूताला आमंत्रण दिलं, शकुनीच्या सांगण्यावरून जुगाराला बसले, सारीपाट मांडला, द्यूत मांडला. हे जुगारी लोकांचं फार वाईट असतं बरं का. म्हणजे कुठल्या तरी डावात येईल म्हणून तो खेळतच राहतो आणि हारतच राहतो. मला काही ते लांबवण्यात स्वारस्य नाही. कंगाल झाले पांडव, सगळं दिलं. पुराणातलं मामा कॅरेक्टर मला कधीच आवडलं नाही. एकदम खतरनाक कॅरेक्टर आहे. कंस काका कोण आहे? मामा. मारीच मामा. शकुनी. आपण पण कुणाची तरी मामा असू, पण या नालायक माणसांच्या यादीत बसू नका. शकुनीने डाव मांडला आणि त्याला सांगितलं अजून एक शिल्लक आहे, द्रौपदी पणाला लाव. किती नालायक असेल होतो. धर्मराजाची पण काय बुद्धी, त्यांनी लावली द्रौपदी पणावर. तो पण पण हरला. पुढे वस्त्रहरण झालं इत्यादी. हा शकुनी काही सामान्य नव्हता, फार छल कपटी होता. इकडे लक्ष द्या. परत म्हणले अजून एक डाव खेळायचा. आता काहीच राहिलं नाही म्हटले. नाही म्हणले अजून एक डाव खेळायचा. काय डाव खेळायचा? मग तो डाव असा होता, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आणि अज्ञातवासात ओळखले गेले तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. शकुनीला पक्क माहीत होतं वर्षभरात हे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी शोधून काढू. कारण हे लपणारे लोक नाहीत. धर्मराजा कसा लपेल, बलदंड असणारा भीम कसा लपेल. 12 वर्ष तर निश्चिंत जातील, पण 1 वर्ष तसदी घ्यायची, त्याला शोधून काढायचं. पांडवांनी 12 वर्ष काढली. 12 वर्ष काढली. अज्ञातवासात गेले. 13 वर्ष अज्ञातवासाचं. विराटाच्या नगरीत राहिले. अहो एवढे पुरुषार्थी होते, पण युधिष्ठिर राजा हतबल झाला. केवढा बलदंड भीम होता. हातातली गदा टाकून तो पळी घेऊन स्वयंपाकाला बसला. जेणे संग्रामी हरुजिंतीला निवांत कवचाचा ठाव फेडिला, त्या अर्जुनाला ब्रह्मनडा व्हावं लागलं. द्रौपदी सैरंद्री झाली. दिवस जात होते. शकुनी काही गप्प बसला नाही. शकुनीने दूध पाठवले आणि कर्म धर्म संयोग असा पांडव पकडले गेले. पुन्हा आणलं. इकडे लक्ष द्या. आणल्यानंतर पुन्हा सभा भरली, न्याय झाला. सगळं मोजल्यानंतर 12 वर्ष 8 महिने झाले. 4 महिने शिल्लक होते. पकडले गेले. त्या शकुनीने सांगितलं आता तुम्ही निघा. परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. युधिष्ठिर म्हणाला पण तसाच होता, आम्ही परत 12 वर्ष जातो. म्हणून पुन्हा सगळी कपडे बदलून ते निघाल्याबरोबर भगवान कृष्णचंद्र आले. हे निघायला आणि भगवान यायला. सर्वांनी नमस्कार केला भगवान कृष्णाला. भगवान कृष्णाने युधिष्ठिरला विचारलं कुठं निघाला? म्हणले परत वनवासाला. का? 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असा पण होता. 12 वर्षांना 8च महिने झाले. 4 महिने राहिले. आम्ही अडकलो, पकडले गेलो. आता वनवासाला चाललो. चला म्हणले परत आत. परत आत गेले. परत सभा भरली. भगवान कृष्णाने भाषण केलं आणि भगवान कृष्ण म्हणाले काय पण होता जुगारीचा? द्यूतामध्ये काय पण होता? ते म्हणले सगळे ऐश्वर्य हरल्यानंतर शेवटचा डाव होता 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आणि अज्ञातवासात पकडले गेले तर परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. त्याप्रमाणे शकुनीने सांगितलं यांची 12 वर्ष पूर्ण झालीत आणि 13व्या वर्षामध्ये अज्ञातवासात हे पकडले गेलेत. यांना परत आता 12 वर्ष वनवासाला जावं लागेल. भगवान कृष्णचंद्रांनी आपलं भाषण केलं. म्हटले हे सगळं मोजलं कुणी? तर शकुनी म्हणला मी मोजला कालखंड.
12 वर्ष ना 8च महिने झालेत, अजून 4 महिने शिल्लक आहेत. त्यावेळेला तो म्हणाला, शकुनी तू गणितामध्ये मॅट्रिकला नापास झाला का रे? तो म्हणला कशावरून? अरे 12 वर्ष झाली आणि 8 महिने झाले, पण या 12 वर्षामध्ये 4 अधिक मास झाले. दर 3 वर्षांनी एक अधिक मास आला. तो मोजलास का तू? तो नाही मोजला म्हणले. मग ते 4 महिने धरले तर अज्ञातवासाचे 12 वर्ष पूर्ण झाली आणि 13वा अज्ञातवास सुद्धा पूर्ण झाला. या युक्तिवादावर पांडव सुटले, त्यांचा वनवास संपला, अज्ञातवास पण संपला. याचं कारण काय? तर 12 वर्षात 4 जे अधिक मास आले, त्या अधिक मासात त्यांनी केलेलं पुण्य त्यांच्या अडचणीला कामाला आलं आणि ते सुटले. हा अधिक मासाचा सर्वात मोठा फलदायी विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या आयुष्यात जे अधिक मास येतील त्या अधिक मासामध्ये खूप नामस्मरण केलं पाहिजे, खूप उपासना केली पाहिजे, दानधर्म केला पाहिजे. जावायला तर दिलंच पाहिजे, त्याच्यात वाद नाही, तो 10वा ग्रह असल्यामुळे. आम्ही आमच्या तोट्याची भाषा कशी करणार? सगळेच जावई आहेत, काहीतरी आज मिळणार आहे या त्या निमित्तानं ऋणानुबंध दृढ होत जातात, नाती दृढ होत जातात. आमच्या काही संस्कृतीनं हे दिलेलं एक खूप मोठं योगदान आहे. तुम्ही सगळे आलात, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समारंभ सुरू आहे. हरिभक्तीपारायण राजेश महाराज बांगर ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करतायत. ते सुद्धा एक अत्यंत युवा कीर्तनकार आहेत. योगेश महाराजांच्या जोडीला, भगीरथ महाराजांच्या जोडीला जी समिती आहे ती समिती कार्यरत आहे. त्या समितीच्या सर्व सदस्यांना मी अत्यंत मंगल अशा शुभेच्छा देतो. आपल्याकडनं खूप चांगल्या पद्धतीचा परमार्थ घडावा. सगळ्यांना माझं सांगणं आहे, वाईट खाऊ नका, मांसाहार आपला आहार नाही, वाईट पिऊ नका. दारू, गांजा, अफू, चरस, ताडी, माडी अशी मादक द्रव्याचं सेवन करू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी, पंढरी, देहू, त्र्यंबक अशा संत तीर्थांची वारी करा आणि सुखानं संसार करा. हे लक्षात घ्या, याच्यासारखा आनंद कशातच नाही. सुखानं सुखे करावा संसार, हे लक्षात घ्या. आता तुम्ही पंढरीवरनं जाणार ना घरी, मी वारीत सांगितलंय महाराज, कार्तिक वारीत पंढरपूरनं जाताना माणसं एवढे एवढे मुरमुरे घेऊन जातात. मुरमुरे न्या, आमचं काही दुमत नाही प्रसाद म्हणून, पण पुरुष असतील त्या पुरुषांनी चांगल्यातली चांगली साडी बायकोला न्या. हे सांगणारा मीच आहे पहिला. बघा न्या काय होतंय, नेऊन तर बघा. ती नाही म्हणाली तुम्हाला आषाढीला जा तर कार्तिकीला जा, 4 वाऱ्या करा असं म्हणेल. घरी नातवंड असतील त्यांना सुंदर खेळणी घेऊन जा. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तुम्ही सुद्धा खेळणी घेऊन जा, आज्या असतील त्यांनी, आपली लहान लहान नातुंड असतील त्यांना. आपण नेतो काय मुरमुरे. का न्यायचे बाबा? आमचे सगळे ख्रिस्ती बांधव जे आहेत ते 24 डिसेंबरला आपल्या लहान मुलांच्या उशाला रात्री झोपताना खेळणं ठेवतात. 24 डिसेंबरला. 25 डिसेंबरला ते बाळ उठलं की बघतं, खेळणं बघतं आणि हरकून जातं. हे कुणी दिलं? त्याचे वडील सांगतात, रात्री जिजस आला होता, येशू ख्रिस्त आला होता, त्यांनी तुला खेळणं दिलं. त्याला धर्माची आवड निर्माण होते. तुम्ही पंढरपूरनं खेळणं घेऊन जा आणि नातवाला सांगा तुला विठोबाने दिलंय. नाही तो वारीला आला तर माझं नाव बदलून. हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे कधी येणार? जाताना सुंदर खेळणं न्या. तो आल्यानंतर आजी काय आणलं, आजोबा काय आणलं, हे बघ खेळणं कोणी दिलं? विठोबाने दिलं. मी गेले होते पंढरीला, तो भेटला मला आणि तुझ्यासाठी त्याने खेळणं दिलं. अशा पद्धतीचा संस्कार पुढच्या पिढीवर केला तर कदाचित आमची वारी प्रकर्षानं पुढच्या पिढ्यानपिढ्या चालू राहील. तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक अत्यंत धन्यवाद देतो. झालेली सेवा पंढरीरायाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका म्हणे फार नाही लागत
तिने झाले सर्व काज नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम निवारिला भवभ्रम निवारिला रामकृष्ण हरी. ज्ञानराज माऊलींची कुवे पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपा आदी. माऊली असं म्हणतायत की काही या जगामध्ये साधू संत महात्मे काहींचं बोलणं इतकं आपल्या हितावह असतं, इतकं गोड असतं, इतकं मधुर असतं की त्यांचे शब्द नंतर येतात, पण आपलं हित करण्याची त्यांची जी भावना आहे ती आपल्याला आधी येऊन पोहोचते. अण्णांचं कीर्तन म्हणजे आपलं हित व्हावं यासाठीचं कीर्तन आहे, आपलं चांगलं व्हावं यासाठीचं कीर्तन आहे. मला त्यांचं एक वाक्य खूप आवडतं.
महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहे. ते नेहमी म्हणत असतात की तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही, पण तुमचं बरं होईल असं नक्की बोलेल. आजचं कीर्तन म्हणजे आमचं बरं होणारं कीर्तन आहे अण्णा. वारकरी संप्रदायाचा जो आवडता रस आहे तो आहे शांत रस. नवरसांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा माऊली असं म्हटले की जेथ शांतीच्या घरा शांताची घरा अद्भुता दुसरे रस पाहुणे आलेत. आजचं कीर्तन हे माऊलींच्या आवडत्या रसातलं कीर्तन आहे, शांत रसातलं कीर्तन आहे. अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल. पंढरपुरात हे शांत कीर्तन इतकं अण्णाच करू शकतात, दुसऱ्याचं कामच नाही. कोण येतंय, कोण जातंय, कोण नियोजनात आहे की नाही, मध्ये पोरं बडबड करतायत. पण या अशा परिस्थितीमध्ये, या अशा प्रतिकूल वातावरणामध्ये इतकं शांत कीर्तन करणं फक्त आणि फक्त अण्णांचंच काम आहे. अण्णांना ते शक्य आहे. अण्णांचं वर्णन मी एका हिंदी ओळीतून करेल, एका हिंदी म्हणीतून करेल. ती हिंदी ओळ असं म्हणते की राजा तो नाही जो दरबारात बसतो. ती हिंदी ओळ असं म्हणते की शहनशाह जहा जाते हे दरबार लग जाता है. राजा जिथं जातो तिथं दरबार तयार होतो. अण्णा म्हणजे जिथं जातील तिथं त्यांचा दरबार, त्यांचा एक ऑरा आहे, त्यांचं एक वलय आहे आणि ते सोबत घेऊन जात असतात. अण्णा तुमच्या या वलयामध्ये, तुमच्या या कंपनामध्ये आम्हाला तुम्ही ठेवता. मी आणि योगेश महाराज हीच आम्ही या निमित्ताने इच्छा करतो की तुमचं प्रेम, हे जे प्रेम आहे हे आम्हाला मिळो. तुमची इतक्या महनीय अशा व्यक्तिमत्वाची आम्हाला जी थाप मिळते अण्णा, ती आम्हाला खूप गरजेची आहे. आणि हे जे कार्यक्रम होतात हे तुमच्या आशीर्वादाने होतात, हे तुमच्या शुभेच्छांनी होतात. ती थाप, तुमच्या शुभेच्छा आम्हाला पाहिजे, योगेश महाराजांना आणि मला पाहिजे. आणि आज तुम्ही त्या आमच्या उत्सवाला येऊन दिल्यात. तुमचं येणं म्हणजे तुमच्या या शुभेच्छा आहेत, तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्या आम्हाला पाहिजे असं मी तुमच्या चरणाला विनंती करतो. गुरुवर्य अण्णांचं आदरणीय हरिभक्तिपरायण महंत श्री प्रमोदजी महाराज जगताप यांचं पूजन. आपल्या उत्सवाचे 3 मोठे स्तंभ, आधारस्तंभ श्री बंडू नाना भाबड, खर्डे शेठ आणि श्री बाळासाहेब आव्हाड दोडीकर हे करतील. 3 जणांनी अण्णांचं पूजन करायचं. या अण्णा हे 3 म्हणजे आमच्या उत्सवाचे खांब आहेत. या 3 आम्ही तिकडं जातही नाही, दोघं किचनकडं. आदरणीय बंडू नानांकडे आपण आला होता अण्णा चासला. बाळासाहेब या. अन्नदाते आणि इतरांचे जे सत्कार आहेत ते आमचे गुरुबंधू योगेश महाराज करून घेतील. योगेश महाराजांना मी विनंती करतो. धन्यवाद महाराज. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अत्यंत सुंदर प्रेमप्रभावी कीर्तन आदरणीय श्री अण्णांनी केलेलं आहे. सप्ताह समितीच्या वतीने उपस्थित सर्व वारकरी, भाविक, संत, महानुभाव सर्वांच्या वतीने आदरणीय श्री अण्णांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आजच्या सकाळचे अल्पोहाराचे दाते तुकाराम मनाजी नाग